तर इथे मात्र आपण पाहतो की सामन्याला झाली आहे सुरुवात। अजून एक नवीन सामना तुमच्या भेटीला आलाय। सेकंड फेरी, दुसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच अर्थात रॉयल ए वर्सेस आपण पाहतोय एसके करिश्मा। पहिल्या चेंडूवरती षटकार संतोष मधने स्ट्राईकला आहेत आणि ॲज युजुअल त्यांच्या फेवरेट स्टाईल मध्ये त्यांनी सुरुवात केली आपल्या इनिंगला। षटकाराने इथे मात्र धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय आणि हो यस ही ओळख आहे संतोषांची। कमलेश खोला टाकला होता, प्रचंड वेगवान चेंडू होता, लाऊड अपील जरूर पंचांकडे मागितली गेली आहे। आणि काय घडते मैदानाच्या आतमध्ये 1-2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात। चतुर चपळता ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्यात। पंचांनी इथं मात्र आपण पाहतो की इशारा दर्शवलाय, बॅट जमीनला घासून गेली आणि त्यामुळेच की काय तुम्ही ही दाद मागू नका, खारिज केलं या दादला। तर तुषारने मात्र निश्चित स्वरूपाने रनआउटचा संधीला साधण्याचा प्रयत्न केला, परंतु 2 धावा अक्षय सरुदे भरपूर क्विक आहेत आणि लगेच 2 धावा। पापणी लवते ना लवते की डोळ्याच्या खालचं काजळ चोरलं जाते। वाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 धाव जरूर मिळते। 3 षटकांची मॅच असणार आहे। मयूर वाक्षे प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने। आता मात्र आपण पाहतोय की कमलेश मात्र बॉलिंग मार्क वरती, राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म फुल टॉस चेंडू भिरकावून लावलाय। क्षेत्ररक्षक आद्या तिथे उपस्थित आहे, आदर्श तिथे उपस्थित आहेत, फक्त आणि फक्त चेंडूचा पाठलाग करतोय। चेंडू मात्र सरळ प्रेक्षकांमध्ये 6 धावांसाठी आलाय हा षटकार। आदर्श आणि अविनाश दोन्ही भाऊ आता मात्र एकाच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात। तटबंदी उभी केली आहे 2 बंधूंची। तर निश्चित स्वरूपाने मागील सामन्यांचे काही पारितोषिके इथे शेष आहेत, तर विनंती असेल खेळाडूंनी ती रिसीव्ह करायचे। तर प्रदीप कर्मकार साहेबांनी मात्र पारितोषिक जीपेच्या माध्यमातून पाठवलंय, ही सूचना आमच्यापर्यंत येते, परंतु आदित्यप्रिया लॉजिस्टिक आणि त्याचबरोबर देवा यांचं पारितोषिक इथे 1000 रुपयाचं इथे आलेलं, तर ते प्लीज कलेक्ट करायचं। परंतु यावेळेस बॅकफुटला गेले, जागा बनवली, संतोष मधने थांबायचं नाव घेत नाहीये आणि थांबणार तो संतोष कसला। अजून एक ठोकलाय मोठा षटकार, आकाशाला गवसणी घालणारा हा येतोय संतोष मधने, ब्रँडेड षटकार। की 21 धावा फलकावरती अंकित केल्या गेल्या। 4 चेंडूंचा झाला खेळ समाप्त। कमलेश यांचा पाहुणचार संतोषांनी मात्र घेतलाय, परंतु हलक्या हाताने चेंडूला तटवले। ऑन साइडला 1 धाव कंप्लीट केली गेली आहे। दुसरीसाठी कॉल आहे, अक्षय क्विक आहे, संतोष त्याहून अधिक क्विक आहे। डेंजर झोन वरती रनआउटचा खतरा, संतोषने घेतलेला हा निर्णय कुठेतरी अंगलटी पडलाय। 1 शॉट आणि त्यात रन विकेट आणि फलंदाज संतोष मधने बाद। जय मल्हार फोर्स फिटनेस इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहे, तर मित्रांनो प्लीज आपण दोघांनी सज्ज राहायचंय। स्कोर कार्ड वरती 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। प्रभात आलेत, मागील स्पर्धेचा सर्वाधिक यशस्वी खेळाडू अर्थात मॅन ऑफ द टुर्नामेंट प्रभात आंबोरे। संपूर्ण रविवार
मागचा हा प्रभातमय राहिला आणि आता मात्र पुन्हा एकदा सज्ज झालेत या स्पर्धेमध्ये आपली धुरा सांभाळण्यासाठी. तर स्ट्राईक वरती असतील प्रभात, तर बॉलिंग मार्कवरती कमलेश महागडे जरूर पडलेत, परंतु सांगी कोट्यामध्ये एक विकेट संपादित केली. बाद होणारा फलंदाज संतोष मदने. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि पहिले षटक थोडंसं महागडं पडलंय जिया उल्लक यांना. फुलटा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अलंग द कार्पेट. इथे मात्र आपण पाहतोय तर चला अविनाश देखील कळंबोलीच्या या ॲडलॅब इमॅजिकाचा आनंद घेत आहेत. पहिलीच राईड आणि यशस्वी राईड. पावसामध्ये खेळण्याचा मनमुराद आनंद जर का लुटायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपलं सहर्ष स्वागत करते अविनाश. चला लवकर 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 नवीन गोलंदाज. पहिल्या षटकाचा झाला खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावा मात्र जाऊन थांबल्या 23च्या घरामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र आपण पाहतोय की रवी देवता सूर्य देवता देखील दर्शन देतोय. आज पांडुरंगाने प्रत्येक भक्ताला मन मुराद दर्शन दिलंय, परंतु सूर्य देवता कुठेतरी गायब झालाय की काय असं वाटत होतं, परंतु आता सूर्य देवता देखील आलाय भेटीला. चला लवकर 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 थोडासा स्पीडअप करायचा, वेळ कमी आहे आपल्याकडे, भरपूर अवधी लोटला गेलाय. तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मलिक आलेत. ते सर्रार गोलंदाज आहेत. अक्षय त्यांच्या समोर असतील, तर बघूयात अक्षय वर्सेस मलिक हे बॅटल कसं असेल. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक, बॉटम एज घेत चेंडू मात्र येतोय मिड विकेटच्या दिशेने. आकिब तिथे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी तेवढीच चांगली, परंतु थोडासा टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली. आणि इथे मात्र आपण पाहतो की भूषण खानावकर लाईमलाईट मध्ये येत आहेत. तर इथे मात्र 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. ही ताकद तुमच्याकडे असणं गरजेचं, सिंगलला डबल, डबलला टेबल मध्ये कन्वर्ट करण्याची. मोठे स्ट्रोक किती चांगले खेळता हो यस, त्याच्यावरती तुमची स्तुती तर होतेच, परंतु या चोरट्या धावा तुम्ही कशा एक्झिक्यूट करता, कशा प्रकारे गोळा करता, ग्रॅप करता, यावरून तुमची ना एक तत्परता ओळखली जाते आणि हेच दाखवलंय या दोन्ही खेळाडूंनी. चांगला चेंडू होता, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा भूषण इन ऍक्शन येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल भूषण यांचं. संयमाने चेंडू वरती जात आहेत, चेंडूला गॅदर करतायत, तेवढ्याच संयमाने मात्र चेंडूची फेकी करतायत. जे गेलं एकच गेलंय, जास्त जाऊन द्यायच्या नाहीयेत. आणि हो यस, या पावसाळी रबर बॉल मध्ये या गोष्टी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या असतात, कारण की कधी कधी आपण ध्येयभान विसरून चेंडूच्या पाठी पळतो, धावतो, चेंडूची चुकीच्या पद्धतीने फेकी करतो आणि कधी कधी एकची दुहेरी कधी होऊन गेली हे कळत नाही. आणि असे प्रसंग आपण आवर्जून मैदानावरती पाहतो, परंतु हाच प्रसंग टाळण्यासाठी हा एक संयमीपणा आपल्याला भूषण यांचा जरूर पाहायला मिळतोय. मलिक पुन्हा एकदा अक्षय यांच्यासाठी. पॅडलाईन वरती चेंडू आदळलाय, लाऊड ॲपील. इथं मात्र पंचांनी दाद मात्र फेटाळली आहे. काय गोलंदाजी चालली आहे, कमालीचा मारा इथं मात्र केला जातोय. सातत्याने कशा प्रकारे विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचं पिचिंग केलं जाईल याच्यावरती फोकस केला जातोय. बघा पहिलंच बॅटल आहे मलिक वर्सेस अक्षय यांचं, आणि कदाचित अक्षय त्यांचा अभ्यास करतायत की काय. सध्या तरी अपयशी, परंतु अक्षय लवकरात लवकर गोलंदाजांचा अभ्यास करणं, त्यांच्या विरोधामध्ये पेपर देणे त्यांची ओळख राहिली. आखू टप्प्याची लाईन होती, यावेळेस मात्र आपण पाहतोय फाईनच्या दिशेने खेळला गेलाय. चेंडू मात्र जाणार कुठे, अविनाश त्याच्या पाठी प्रयत्न करतोय. यस, पंचांचा इशारा. इथे मात्र 4 धावा येतात. हे चौकार आलाय, परंतु एकतीस धावा आल्यात, 4 बॉल झालेत. आणि अक्षय आता मात्र आपण पाहतोय की फलंदाज अक्षय कशा प्रकारे मलिक यांच्या विरोधामध्ये 2 हात करता येतील का यासाठी प्रयत्न करतायत. पहिला प्रयत्न यावेळेस मात्र यशस्वी झालाय मागील काही प्रयत्नांपेक्षा. लोअर फुटा चेंडू होता, ऑन साइडला अलंग द कार्पेट. वेगाने चेंडू खेळून काढलाय. अक्षय चेंडूवरती खूप वेगाने पळत येत आहेत, चेंडूला गॅदर करतायत, फेकी करतील तोपर्यंत मात्र आपण पाहतोय की 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात.
चांगलं क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये. षटकाचा 5 बॉल झालेत, 1 बॉल बाकी अद्याप देखील. चेंडू मात्र भिजवला जातोय भर पाण्यामध्ये आणि ही एक रणनीती असते गोलंदाजाची की चेंडू जर का भिजला तर तो पडल्यानंतर वेगाने निघून जातो, स्किट होतो. आणि काहीशा याच गोष्टी मात्र आवर्जून केडी आपण पाहू शकता की गोलंदाज आज मोकळी काय गोलंदाजांना की तुम्ही चेंडू भिजवू शकता, तुम्ही चेंडू घाण करू शकता, परंतु तुम्हाला चेंडू टाकणं भाग आहे. स्पेशली आपण बघतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये की चेंडू थोडा जरी घाण झाला की फलंदाज लगेच आक्षेप घेतात, परंतु तेच फलंदाज जेव्हा रबर बॉल मध्ये येतात त्यावेळेला मात्र कुठल्याही प्रकारे आक्षेप घेऊ शकत नाहीयेत. षटकाचा झाला खेळ समाप्त. कमालीचा कमबॅक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 34 धावा फलकावरती आल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 34 रन्स. गेंद इस बार तेज सर्रार गेंद करने का प्रयास. डॉट बॉल का यहाँ पे इशारा आता हुआ अंपायर के माध्यम से. पहली तेज सर्रार गेंद इस बार चकमा देती हुई अक्षय को सीधे जा पहुंची है विकेट कीपर के दस्तानों में. बिंदी गेंद का इशारा दोस्तों यहाँ पे आता हुआ हमारे अंपायर का. मिस्टर 360 निश्चित तौर से आप स्ट्राइक के ऊपर देख सकते हो. हालांकि यदि देखा जाए तो इस टूर्नामेंट में हालांकि वो फॉर्म में दिखे नहीं है जो फॉर्म में पिछले टूर्नामेंट में थे. अजून एक चांगला चेंडू, अजून एक कमालीचा चेंडू. प्रचंड वेग अक्षय यांचा आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बघा अक्षयचा वेग, त्याच्यानंतर आपण पाहतोय की मलिकचा वेग, हा वेग प्रचंड होता आणि वेगावरती मात्र हे स्वार झालेत. आणि योगेश, एक कौतुकाची गोष्ट अशी की ज्या वेळेला या विकेट वरती ओव्हर पिचचा मारा केला जातोय त्या वेळेला ते चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात आहेत, परंतु या 2 गोलंदाजांचा जर का विचार केला तर 90% गोलंदाजी ही ओव्हर पिचच्या कॉरिडॉर मध्ये आणि विकेटच्या अंतिम चरणाच्या कॉरिडॉर मध्ये पडलेत, तरी देखील हे गोलंदाज यशस्वी आहेत. पुढील सामना ईगल नितेश 11 त्याचबरोबर जय मल्हार फोर्स फिटनेस. चला दोघांनी आपण यायचंय कारण की या 4 चेंडू नंतर इथे टॉस करणार आहोत आपण. ग्राउंड द विकेट. अकुटपेची लाईन, चेंडू हवेमध्ये असणार आहे. पुन्हा एकदा बीट केलंय. भूषण खूप वेगाने चेंडू वरती येत आहेत. दोन धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत. चांगलं डेडिकेशन म्हणावं लागेल, खूप चांगलं डेडिकेशन म्हणावं लागेल चेंडू रोखण्यासाठीचं. 37 रन स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बघा आपण थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आदर्शला तैनात केले गेले जिथे चेंडू सातत्याने वावरतोय. आदर्श आणि अविनाशची जोडी, दोघही सख्खे भाऊ मात्र मैदानाच्या आतमध्ये एकाच टीम साठी मात्र प्रदर्शन करतात. एक स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेमध्ये आणि एक मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेमध्ये. तर बघूया आता हा घेतलेला निर्णय झिया उल्लक यांचा कितपत योग्य ठरतोय. अक्षय पुन्हा एकदा फुलटॉस हवेमध्ये. झिया उल्लक सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. मोगॅम्बो खुश हुआ साला. विकेटचं पतन प्रभात तंबूच्या रस्त्याला.
37. शेवटचे 2 बॉल शेष. या षटकाचा जर का विचार केला तर आतापर्यंत अवघ्या 3 धावा खर्च केल्यात अक्षय यांनी. कौतुक करावं लागेल अक्षय यांचे. एवढ्या मोठ्या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना त्यांच्याकडे असलेली नैपुकता, त्यांच्याकडे असलेली ही जी ताकद आहे ती मात्र त्यांनी दाखवली. हॅपी आलेत स्ट्राइक वरती आपण पाहू शकता. शेवटचे 2 बॉल फेस करण्यासाठी मागील सामन्यामध्ये 1 बॉल भेटला होता, त्याच्यावरती 1 षटकार लगावला होता. आता 2 बॉल मिळालेत. अकुटापायची लाईन हुक करायचा प्रयत्न. तिथे मात्र आपण पाहतोय भूषण चेंडू हातामधून निसटला. 1 धाव कंप्लीट. दुसरीची संधी, दुसरी धाव पूर्ण. अक्षय तिसऱ्यासाठी पळालाय आणि इथे मात्र काय घडतंय? बघा तुम्ही दाद मागाल आणि तिथं अक्षय चौथी देखील पूर्ण करेल. 3 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत आणि 3 धावा आहेत आत्ताच्या 40 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता. आणि हीच तर वैशिष्ट्य आहे या खेळाडूचं. आणि इथे मात्र आपण पाहतोय की शेवटचा 1 बॉल शेष आहे. 40 धाव फलकावरती आल्यात. षटकार आला तर 46, चौकार आला तर 44, सिंगल आले तर 41, 2 आले तर 42, 3 आले 43. आणि घडणार काय मैदानाच्या आतमध्ये? शेवटचा बॉल आणि जर का डॉट आणि विकेट आला तर फक्त 40. केडी प्रिडिक्शन. हो 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 हो, यावेळेस मात्र हलकासा ओव्हर पिच चेंडू, फ्लिक विथ द रिस्ट, आउट ऑफ द पार्क, तारामंडळ मध्ये गेन. येतोय हा षटकार. जय मल्हार फोर्स फिटनेस राहुल यायचं आपण. तर जरूर एकंदरीत आपण मात्र पाहतोय स्कोर कार्डवरती 46 आहेत. 47 ची आवश्यकता असेल. कंपल्सरी 46 असतील विजयासाठी. तर चला टॉस करायचा या. चला टॉस करूयात. तर सतीशजी थोरात यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस इथे कंप्लीट केला जातो. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे भाऊ. तर यस काके द हॅपी अँड हँडसम. तुम्ही चालत घरी जाऊ गाडीवर. तर नितेश ईगल 11 टीमने टॉस जिंकलाय. या पुढील होणारा सामना जय मल्हार फोर्स फिटनेस वर्सेस नितेश 11 ईगल या टीमच्या दरम्यान. तर खराडीजी स्कोर कार्डवरती 46 धावा ठेवल्यात. 47 चा पाठलाग करायचा आहे. रॉयल संघाच्या विरोधामध्ये तेवढं सोपं राहणार नाहीये, कारण की फलंदाजीचा तोफखाना आपण पाहिला तेवढा वाजला नाहीये. परंतु अक्षय टिकला ही खूप मोठी गोष्ट. संतोषने खूप चांगली स्टार्ट करून दिली, हे त्याला एक चांगलं जोडीदारपणा. परंतु
दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा त्यांच्या गोलंदाजीचा आपण विचार करू ना, तर त्यांच्याकडे असलेलं हे धारदार शस्त्र गोलंदाजीचं आता मात्र कशा प्रकारे काम करेल. कारण की स्ट्राईक वरती असणारे दीपक, जो ICLच्या मैदानावरचा माट्या म्हणून ओळखला जातो, एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय की एक इन्फॉर्म फलंदाज, ज्यांनी मात्र मागील मॅच मध्ये तब्बल 30+ धावा आपल्या टीमसाठी कुठून काढल्यात, असा आकिब आहे. तर दोन्ही खेळाडू चांगल्या दर्जाचे आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये राहुल आहे. तर सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू राऊंड द विकेट, राहुल भोईर. तर स्ट्राईक वरती असतील दीपक, नॉन स्ट्रायकर एंड वरती आकिब. पाठलाग करायचा 47 धावांचा, कंपल्सरी असतील 46 धावा. 3 षटकांची बॅटल. वनुर राजा आता मात्र थांबलाय, तो मात्र शांत झालाय आणि सूर्यदेवता मात्र ड्युटीवरती आलाय. राऊंड द विकेट राहुल. पहिला चेंडू आणि मी ज्याचा उल्लेख केला होता, ICLच्या मैदानावरचा माट्या आहे. बुम बुम ठोकलाय यावेळेस पहिल्या चेंडूवरती षटकार. हा येतोय 6 धावांसाठी. तर निश्चित स्वरूपाने हलकासा ओव्हरपिच चेंडू आणि त्याच्यावरती मात्र ठोकलाय षटकार. या आधी आपण चर्चा करत होतो, जे नवीन काही खेळाडू आहेत, जे यंग खेळाडू आहेत, त्यांच्या बॅटिंगचा स्पीडचा आणि त्याच्यामध्ये दीपक याच्या बॅटिंगचा फ्लो देखील पाहण्यासारखा. हो, कमालीचा कमबॅक, कमालीचा कमबॅक, कमालीचा कमबॅक. टीट फॉर टॅट. उत्तर देत आहेत, प्रत्युत्तर देत आहेत. बघा, दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये ICLच्या मैदानावरती सातत्याने एकमेकांच्या विरोधामध्ये येतात. त्यामुळे दोघांच्या जमेच्या बाजू, पडत्या बाजू, कुमकुमत बाजू, भक्कम बाजू, हे सर्व काय माहिती आहे आणि याचाच अभ्यास आता मात्र हे दोघे एकमेकांच्या विरोधामध्ये करतायत. झिया उल्लक पहिल्या ट्रॉफीच्या शोधामध्ये आहेत. पहिली मोठी स्पर्धा त्यांना जिंकायची आहे. आज ते स्वप्न उराशी बाळगून आलेत, परंतु रॉयल संघाच्या विरोधामध्ये तेवढे सोपं राहणार नाहीये. दुसरा चेंडू अतिशय योग्य टप्प्यावरती. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला कमबॅक. वाईड यॉर्क, पट्टी टू पट्टी, पट्टी टू पट्टी गोलंदाजी केली जाते. ही स्पेशालिटी आहे मित्रांनो राहुल यांची. 6 चेंडू 6 वेगळ्या पद्धतीने टाकण्याची क्षमता ते ठेवतात. आणि पहिला चेंडू राऊंड द विकेटचा मारा केल्यानंतर षटकार आला आणि लगेच रणनीती बदलली. आता मात्र ओव्हर द विकेटचा मारा, पट्टी टू पट्टी गोलंदाजी चालली आहे. वाईड यॉर्कचा प्रयत्न केला जातोय, जिथे मात्र आपण पाहतोय की जाळेबंदी केली आहे फलंदाज दीपक यांची. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर फिरलाय जरूर. क्षेत्ररक्षक बॉबी तिथे उपस्थित. काय कमालीचा कॅच इथे मात्र बॉबीने कंप्लीट केलाय. तटबंदी उभी केली गेली होती आणि इथे मात्र चुकींना जागा नाहीये, चुकींना इथे संधी नाहीये, कारण की क्षेत्ररक्षक बॉबी तिथे उपस्थित आहेत. कॅच कंप्लीट केला महत्वपूर्ण विकेटचा, जो मात्र डोकेदुखी बनू शकला असता. दीपक लागल्या परतीच्या प्रवासाला. बॉबी का सनी, त्याचा भाऊ आमच्या किंग्स मध्ये खेळतो. ते दोघं भाऊ, तू आहे तो रोहित. तू त्यांची खरी राष्ट्रीय नाव छोटे नाव काय? मी चाललो घरी. नाही मी चाललो घरी. कामाला लावायचंय. माझ्या अनुभवाची शक्यता मी चुकू शकतो, पण खोटं बोलू शकत नाही. तर या जरूर इथे मात्र आपण पाहतो की बॉबी तिथे उपस्थित होते आणि काय कमालीचा कॅच इथे मात्र बॉबीने टिपला. आणि निश्चित स्वरूपाने बॉबी एक असं पॅनल आहे क्षेत्ररक्षणाचं या मैदानावरचं, जे मात्र सदैव चर्चेत असतं. बॉबी असतील, त्याच्यानंतर सूरज असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय की रवी असतील, त्याच्यानंतर असे काही खेळाडू आहेत दृष्टी पाटलावरती, जे मात्र मुस्तफा असेल, असे काही खेळाडू आहेत, सागर कानडे असतील, असे काही खेळाडू आहेत ज्यांनी मात्र क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एक वेगळा दर्जा निर्माण केलाय. आणि ज्यावेळेला यांच्या दिशेने चेंडू जातो ना, त्यावेळेला मात्र फलंदाज डोळे बंद करतात. चेंडू सुरक्षित हातांमध्ये. कमलेश आलेत नवीन फलंदाज. राहुल ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र हातभर चेंडूला बाहेर काढले गेले. इतका चांद इथे मात्र दाखवताय. डॉट बॉलची इथे सांगता. 5 चेंडूचा झाला खेळ समाप्त. 6 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर मात्र तब्बल 4 चेंडू निर्धाव टाकलेत मित्रांनो या गोलंदाज राहुलने. कमालीची गोलंदाजी. संधी देत नाहीये. फुल टॉस आणि फुल टॉस वरती टोटली लॉस. षटकार पाहायला मिळतोय 6 धावांसाठी कमलेशच्या बॅटिंगमधून.
एक चूक आणि चूक पडली आहे मागात, जिथे मात्र येतोय षटकार. 12 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित समीकरण 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. म्हणजे सरासरी जर का सांगायची म्हटलं तर 17.50 एका षटकामध्ये जर का योगेश 2 मोठे फटके येत आहेत ना, तर या धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो. जर का या षटकामध्ये 20 किंवा 20+ धावा येत आहेत तर मात्र बॅटिंग करणारा संघ मुसंडी मारू शकतो. परंतु रॉयल संघाला माहिती आहे की आत्ताच जर का दाबलं गेलं तर शेवटचं षटक हे सुखकर राहील. शुभम वाटत नाही मला 2 तरी खाईल सध्या. नाही तू बस खुर्ची जाईल भाई. एलआयची बोलते किधर भी बोलते. तरी जरूर आपण पाहतो की 13 धावा धावफलकावरती आकिब प्रयत्न करतायत मोठ्या फटक्यांसाठी, परंतु आकिबला देखील थांबवण्यामध्ये संतोष पहिल्या चेंडूवरती यशस्वी झालेत. कमलेश पुन्हा एकदा स्ट्राइक वरती, संतोष असेल बॉलिंग मार्क वरती. चेंडूला हातभर वळसा देण्यामध्ये विश्वास ठेवतात संतोष. भरपूर लांबून यावेळेस मात्र चेंडूला फिरवलं गेलं. पंचांचा इशारा इथे मात्र आपण पाहतो की अवांतर चेंडू घोषित केला गेलाय. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव जरूर मिळते. 14 धावा धावफलकावरती येत आहेत. 11 चेंडू 33 ची आवश्यकता. 11 चेंडू 33. योगेश, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर का सांगायचं म्हणलं आणि स्पेशली रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये 4 ते 5 षटकार, 4 ते 5 षटकार जर का येत आहेत तर मात्र हा सामना याच्यावरती मुसंडी मारू शकतो बॅटिंग करणारा संघ. परंतु समोर चांगले गोलंदाज आहेत, अनुभवी गोलंदाज आहेत, अभ्यासू गोलंदाज आहेत. फलंदाज आणि त्यांचा अभ्यास त्यांच्याकडे व्यवस्थित आहेत. तर नुकतीच जर का सांगायचं म्हणलं तर फुलटॉस फुलटॉस फुलटॉस, टोटली लॉस टोटली लॉस टोटली लॉस. हा येतोय षटकार, भरपूर लांब जातोय. दुमदुमतोय विठ्ठल विठ्ठल नामाच्या जय घोषाने. आषाढी एकादशीचा आजचा हा पावन आणि पवित्र दिवस, आणि आज या पावन पवित्र दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तमाम क्रीडा रसिकांना, खेळाडूंना देऊयात आणि पुन्हा एकदा त्यांचं लक्ष वेधूयात मैदानाच्या दिशेने. 10 चेंडू 27 ची आवश्यकता केली. इथून 3 मोठे फटके जर का येत आहेत तर मात्र या सामन्यामध्ये अक्षरशः जीव ओतण्याचं काम बॅटिंग करणारी टीम करेल. संतोष मधने अडचणीच्या दरीमध्ये कुठेतरी झुपलाय की काय, तारेवरची कसरत करतोय की काय, कारण की हा मोठा षटकार आहे ना, तो मात्र त्याच्या विरोधामध्ये कुठेतरी एक प्रश्नचिन्ह बनलाय. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. सौरभ यांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. बघा, ज्या वेळेला डाव्या हाताचे फलंदाज येतात त्या वेळेला एक उजव्या हाताचा गोलंदाज म्हणून संतोष यशस्वी राहिलाय. परंतु आज मात्र चित्र थोडंसं विचित्र पाहायला मिळत आहे. हो हो हो, यावेळेस मात्र अगदी समोरून चारोखाने चित नाकाला टिचून इथे मात्र चेंडू फिरवलाय. अगदी डोळ्याच्या समोरून चेंडूने मात्र हातभर वळसा घेतला. फक्त बॅट फिरली, चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेमध्ये. अगदी तुमच्या डोळ्यांच्या समोरून चेंडूला फिरवू शकतो. हातभर वळण आणि त्याचबरोबर अचूक टप्प्यांवरती चेंडूचं पिचिंग. येणारं समीकरण 9 चेंडू 26 ची आवश्यकता. 9 बॉल 26. हे 3 चेंडू भरपूर निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. संतोषला मोठा फटका अडवायचा आहे, कमलेशला मोठा फटका खेळायचा आहे.
नक्की जिंकणार कोण, परंतु यावेळेस भरपूर लांबून पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. आता मात्र आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू, पुन्हा एकदा पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉलचा केला जातोय. बघा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न कमलेशचा वारंवार फसतोय, परंतु दैव बलवंत हा चेंडू मात्र वाईड आलाय. पुन्हा एकदा जागेवरून इथे मात्र आपण पाहतो की जादू दाखवली जाते संतोष यांच्याकडून, बोटांची जादू, आणि इथे मात्र कमलेशला दाखवली जाते. तुम्ही संतोष सारख्या खेळाडूच्या विरोधामध्ये बॉल बाकी आहेत या षटकातले 2. यावेळेस ओव्हरपिच चेंडू आणि थेट रॉयलच्या डगआउटच्या दिशेने भरपूर लांब हा चेंडू ठोकलाय, जातोय सरळ समोरच्या चेंडू. 19 धावांची आवश्यकता, अतिशय निर्णायक चेंडू असणार आहे या मॅचचा, या संपूर्ण इनिंगचा, या मॅचची दशा आणि दिशा आणि भविष्य ठरवणारा. 7 बॉल 19 7 चेंडू 19. कमलेशला थोडासा विचार करावा लागेल आणि तेवढाच विचार संतोषला देखील करावा लागेल. जर का चेंडू निर्धाव आला तर गोलंदाजी करणारा संघ पुन्हा एकदा वरचढ निर्माण करेल, परंतु जर का मोठा फटका आला तर मात्र फलंदाजी करणारा संघ पुन्हा एकदा दबाव बनवेल. काय घडेल, काय बिघडेल, येणारा वेळ भरपूर काय सांगेल, परंतु सामना जसा अपेक्षित होता प्रेक्षकांना त्या दिशेने प्रवाहित होतोय मित्रांनो. 7 बॉल 19 विजयासाठी. स्ट्राइक वरती कमलेश, भरपूर लांब टाकला होता चेंडू, यावेळेस मात्र फक्त आणि फक्त पुश केलाय. 1 धाव कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल. 2 धावा कंप्लीट होत आहेत. आदित्यने चेंडू फेकलाय जरूर, अक्षय चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत येत आहेत 2 धावा, आणि या 2 धावेने मात्र आपण पाहतोय स्कोर मूव्स ऑन 30 रन्स, म्हणजे येणारे चेंडू 6, आवश्यकता असेल ती म्हणजे 17 धावांची. कंपल्सरी 16 असते तर बघा 17 पाहिजेत, म्हणजे कंपल्सरी 16 जरी केल्या एसके करिश्मा संघाने तर मात्र ते सामना जिंकू शकतात. म्हणजे कंपल्सरी 6 चेंडू 16. अकीब स्ट्राइक वरती आहे मित्रांनो. मागील सामन्यामध्ये काय बरसला होता, काय खेळला होता, काय तुटून पडला होता, तीच खेळी पुन्हा एकदा अपेक्षित असेल संघनायक अर्थात झिया उल्लक यांना, आणि त्या स्वप्नांना मात्र पूर्णता करायची असेल तर अकीबला आता खेळावं लागेल. 12 चेंडू 38 धावांची मॅरेथॉन इनिंग, 5 षटकार 1 चौकार याच फलंदाजांनी ठोकले होते मित्रांनो. तो स्ट्राइक वरती आहे, म्हणजे एकंदरीत जर सांगायचं म्हणलं तर एक चांगला बॅट्समन स्ट्राइक वरती आहे आणि तेवढाच चांगला गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आहेत. 6 चेंडू आवश्यकता असेल विजयासाठी 17 धावांची. प्रभात आलाय गोलंदाजीच्या मार्क वरती. पहिले 2 चेंडू भरपूर काय सांगणारे असतील मित्रांनो. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, समजू शकले नाहीये, दैव बलवंत म्हणावं लागेल गोलंदाजीचं. आखूड टप्प्याचा चेंडू धीम्या गतीने जरूर आला, आखीब पूर्णपणे बीट झाला. मारू का सोडू, सोडू का मारू, मारू का सोडू, आणि इथे मात्र चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय आणि पंचांचा इशारा इथे मात्र आपण पाहतोय 1 बाउन्स दिला गेलाय. थोडंसं कोडं होतं पंचांना जे सोडवता आलंय आणि इशारा मात्र त्यांनी दिलाय. चला मॅच चालू करा, मॅच थांबवू नका प्लीज. मॅचला कुठल्याही प्रकारे डिले होणार नाही याची आपण काळजी घेऊया. शेवटचे 5 बॉल आवश्यकता असेल 17 धावांची. बॉलिंग मार्क वरती प्रभात आपल्याला पाहायला मिळतोय. एखाद मोठा फटका पुन्हा एकदा आपण पाहतो की बॅटिंग करणारा ताकद देईल, परंतु 1 निर्धाव आणि रॉयल संघ पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करेल. मी ज्याचा उल्लेख केला होता, पहिले 2 चेंडू भरपूर काय सांगणारे असतील आणि पहिले 2 चेंडू इथे मात्र आपण पाहतोय 0 आणि 0, आणि जवळजवळ आपण पाहतोय की एक आत्मविश्वास लागतो ना गोलंदाजाला, तो आत्मविश्वास आता मात्र परिपूर्ण झालाय. कारण की सुरुवातीचे चेंडू चांगले पडले की कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली पिकअप घेतो. यावेळेस मात्र ठोकला आखूड टप्प्याचा चेंडू. शॉर्ट फुल इज सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, आउट ऑफ द पार्क चेंडूला केलंय गोल. येतोय षटकार.
एंटरटेनमेंट 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 ते एंटरटेनमेंट ते मनोरंजन ते रहस्यमय उलगडा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कधी रॉयल कधी एसके करिश्मा, कधी इकडे कधी तिकडे, कधी फलंदाज कधी गोलंदाज, कधी क्षेत्ररक्षक तर कधी मात्र बॅट्समन. सर्व काय इथे मात्र घडते मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम दर्जेदार लढत. 3 चेंडू आणि आवश्यकता असेल 10 आणि वाली 3 गेंद्यावर आवश्यकता होगी दोस्तों 10 रनों की. 10 कंपल्सरी. आता इथे मात्र आपण पाहतोय की क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल. संतोष मध्ये यांना मात्र 5 रन केलं गेलं आणि अगदी समोर सिली मिड ऑफला प्रज्ञेशजी कोटेकर आहेत. ताकीब मात्र पंचांकडे दाद मागतायत की एवढ्या जवळ क्षेत्ररक्षक त्याचं डिस्टर्बन्स आम्हाला होऊ शकतं. बघा हे एक वैज्ञानिक खेळ असतात, हे एक मानसिक खेळी असतात ज्याच्यावरती मात्र फलंदाजांना कुठेतरी थांबवण्याचं काम केलं जाते. तर बघूया हा डाव कितपत यशस्वी होतोय. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. प्रभात राईट ओव्हर द विकेट. कमालीचा चेंडू, कमालीचा चेंडू. काय उसळी दिली आहे चेंडूला. हे नॅचरल जो बाउन्स आहे ना प्रभातला, हा त्याला स्पेशल बनवतो. ऑफ स्टिकच्या बाहेर गुडलेन स्पॉट वरून चेंडूला उसळी देणं ही स्पेशालिटी राहिली प्रभात यांची आणि ती स्पेशालिटी आता मात्र दाखवत आहे. 2 बॉल 10 धावांची आवश्यकता. 10 कंपल्सरी. टॉस जिंकलेला आहे एसके करिश्माने. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की धावपेच खेळला गेला आणि कदाचित त्या धावपेचाचा परिणाम म्हणून की काय आपण पाहतोय की फलंदाज बीट होतोय. 2 बॉल 10. आणि इथे मात्र बघा घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. प्रभातने मात्र अप्रतिम खेळ दाखवलाय. विकेटचं पतन केलं आणि आकिबला दाखवलाय तंबूचा रस्ता. आणि जवळजवळ आपण पाहतो या मॅच मध्ये पूर्णपणे आपलं वर्चस्व दाखवत असताना आता मात्र सामना जगदी खिशामध्ये आणून ठेवलाय. शेवटचा 1 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता असणार आहे. बघा आकिबचा जो स्टान्स आहे ना समोरच्या दिशेने खेळण्याचा आखूड टप्प्यांवरती, हाच थोडासा त्याला युनिक बनवतो. परंतु तो त्याला तेवढाच कुठेतरी बॅकफूट वरती देखील घेऊन जाऊ शकतो. दोन्ही प्रयत्न त्याच प्रकारचे राहिले आणि प्रभातने हीच गोष्ट ओळखली आणि त्याच टप्प्यांवरती मात्र आकिबला सातत्याने बीट केलं आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतोय त्याने लगावलेला एक षटकार हा देखील कुठेतरी निरर्थक ठरतोय की काय. शेवटचा 1 बॉल 10 धावांची आवश्यकता. अक्षय आलेत नवीन फलंदाज. एक चमत्कारच वाचवेल एसके करिश्मा संघाला. आणि याचबरोबर मात्र आपण पाहतोय की हा सामना जिंकला रॉयल एस संघाने, परंतु अप्रतिम खेळ राहिला एसके करिश्मा संघाचा. याबद्दल तुमचं कौतुक, परंतु विजय संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. तर प्रसाद टावरे